नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण मॅथमॅटिक्स सेकंडचा चॅप्टर नंबर 8 बायनॉमियल डिस्ट्रीब्युशनमधले मिसलजिनियसमधले ऑब्जेक्टिव्ह आपण सॉल्व करणार आहे. त्यातलं पहिलं ऑब्जेक्टिव्ह आहे आपलं, अ डाय इज थ्रोईंग 100 टाइम्स इफ गेटिंग अन इवन नंबर is considered a success, then the standard deviation of the numbers of success is. पर्याय ए दिलेला आहे स्क्वेअर रूट ऑफ 15, बी दिलेला आहे 5, सी दिलेला आहे 25, डी दिलेला आहे आपल्याला 10. बघा, डाय दिलेला आहे म्हणजे ह्याच्यातला सॅम्पल स्पेस काय येणार आहे आपला, एस इज इक्वल टू सॅम्पल स्पेस. डायमध्ये काय काय असतं आपलं, 1 2 3 4 5 6. तो डाय किती वेळा टाकायचा आहे म्हणजे एन दिलेलं आहे आपल्याला. एन किती दिलेलं आहे, 100 टाइम्स दिलेला आहे. बरोबर आहे. काय विचारलेलं आहे आपल्याला, गेटिंग अ इवन नंबर ऑफ इवन पी इज इक्वल टू. इवन नंबर कोणकोणते आहेत, 2 4 6. म्हणजे किती नंबर आहेत, 1 2 आणि 3 नंबर. 3 डिवायडेड बाय 6 दॅट इज इक्वल टू 1 डिवायडेड बाय 2. त्याच्यानंतर आपल्याला क्यू काढायचा आहे. क्यूचा फॉर्म्युला काय असतो आपला, 1 मायनस पी दॅट इज 1 मायनस 1 हाफ. 1 मधून अर्धा गेला, हाफ गेला, दॅट इज हाफ राहील. मग स्टँडर्ड डेव्हिएशनचा फॉर्म्युला काय आपला, स्टँडर्ड डेव्हिएशन दॅट इज एस डी ऑफ एक्स इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ एन पी क्यू दॅट इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ एनची किंमत किती आहे आपल्याकडे, एन 100, पी किती आहे 1 हाफ, क्यू पण किती आहे आपला 1 हाफ दॅट इज इक्वल टू 100 डिवायडेड बाय 4. 100 डिवायडेड बाय 4 म्हणजे किती येणार आपलं, स्क्वेअर रूट ऑफ 25. स्क्वेअर रूट ऑफ 25 किती झालं आपलं, स्टँडर्ड डेव्हिएशन 25चं स्क्वेअर रूट दॅट इज 5. कुठला पर्याय आला प्लस 5, किती नंबरचा पर्याय आहे आपला, बी पर्याय आहे. 2 नंबरचं एक्झाम्पल आहे, द मीन अँड द व्हेरियन्स ऑफ अ बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन आर 4 and 2 respectively, then find the probability of 2 success is. ए पर्याय आहे 125 डिवायडेड बाय 256, बी पर्याय 219 डिवायडेड बाय 256, 37 डिवायडेड बाय 256, 28 डिवायडेड बाय 256. काय काय दिलेलं आहे आपल्याला, मीन दिलेला आहे. मीन किती दिलेला आहे, मीन आपल्याला मीन दिलेला आहे 4 दिलेला आहे दॅट इज 4. मीनचा फॉर्म्युला काय, दॅट इज एन पी इज इक्वल टू 4. त्याच्यानंतर दिलेलं आहे आपल्याला व्हेरियन्स, किती दिलेलं आहे व्हेरियन्स 2. म्हणजे काय दिलेलं आपल्याला, एन पी क्यू किती दिलेलं आहे आपल्याला, 2 दिलेलं आहे. एन पी किती आला, 4 इंटू क्यू इज इक्वल टू 2 दॅट इज क्यू इज इक्वल टू 2 डिवायडेड बाय 4 दॅट इज क्यू इज इक्वल टू 1 डिवायडेड बाय 2. त्याच्यानंतर आपल्याला फी काढायचं आहे. पी काय, तो 1 मायनस क्यू दॅट इज 1 मायनस 1 हाफ इज इक्वल टू अगेन 1 हाफ आलेला आहे. आपला फॉर्म्युला काय आहे, त्याच्यानंतर एन काढूया, पीची किंमत ह्याच्यामध्ये टाकूया, दॅट इज एन इंटू 1 हाफ इज इक्वल टू 4 दॅट इज एन इज इक्वल टू 4 इंटू 2 दॅट इज इक्वल टू 8. मग बायनॉमियल डिस्ट्रीब्युशनचा फॉर्म्युला काय आपल्याला, पी ऑफ एक्स इज इक्वल टू स्मॉल एक्स इज इक्वल टू एन सी एक्स पी रेस टू एक्स क्यू रेस टू एन मायनस एक्स. किती विचारलेलं आपल्याला, प्रोबॅबिलिटी ऑफ 2 सक्सेस म्हणजे एक्स इज इक्वल टू 2. पी ऑफ एक्स इज इक्वल टू 2 दॅट इज 8c 2 1 हाफ रेस टू 2 1 हाफ रेस टू 8 minus 2 that is equal to 8 factorial divided by 2 factorial into 8 minus 2 factorial into
1/2 ब्रॅकेट स्क्वेअर 1/2 रेस्ट 8 - 2 दॅट इज 6. 8 - 2 किती आला आपलं 6 आला. दॅट इज इक्वल टू 8 फॅक्टोरियल डिवायडेड बाय 2 फॅक्टोरियल. 8 मधून 2 गेले दॅट इज 6 फॅक्टोरियल. 6 फॅक्टोरियल into 1/2 raised to 8. 1/2 raised to 8. That is P of x is equal to 2. 8चं कन्वर्शन कशामध्ये करूया आपण 6 फॅक्टोरियलमध्ये. 8चं कन्वर्शन 6 फॅक्टोरियलमध्ये करूया. काय येणार आहे मग दॅट इज 8 × 7 × 6 फॅक्टोरियल 2 × 1 × 6 फॅक्टोरियल into 1 divided by 2 raised to 8. 2 raised to 2 चा 4. 6 फॅक्टोरियल 6 फॅक्टोरियल गेले दॅट इज 4 × 2 तर 4 × 7. 2 raised to 8 किती येतं 256. दॅट इज 7 4 चा 28 डिवायडेड बाय 256. हे कुठला ऑप्शन आला आपलं डी ऑप्शन आपलं या ठिकाणी आलेला आहे. 3 नंबरचं एक्झाम्पल आहे. इफ अ बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन n इज इक्वल टू 5 if p ऑफ कॅपिटल x इज इक्वल टू 4 इज इक्वल टू p ऑफ x इज इक्वल 3 देन p किंमत काढायची 1/3 3/4 1 आणि 2/3 आहे. काय काय दिलेलं आहे आपल्याला पहिल्यांदा n दिलेलं आहे 5 दिलेलं आहे. मग बायनॉमियल डिस्ट्रीब्युशनचा फॉर्म्युला काय आपला p ऑफ n c x p रेस्ट टू x q रेस्ट टू n मायनस x. आणखी काय दिलेलं आपल्याला p ऑफ x इज इक्वल टू 4 p ऑफ x इज इक्वल टू 3. म्हणजे काय ना n किती दिलेलं आपल्याला 5c4 p रेस्ट टू 4 q रेस्ट टू 5 मायनस 4 is equal to 5c3 p cube q raised to 5 minus 3. We have to simplify 5 factorial divided by 4 factorial into 5 minus 4 factorial. p raised to 4 q raised to 1. 5 factorial divided by 3 factorial into 5 minus 3 factorial p cube into q square. 5 into 4 factorial divided by 4 factorial into 1 factorial p raised to 4 q is equal to 5 into 4 into 3 factorial divided by 3 factorial into 2 factorial p cube into q square. 4 factorial cancel 3 factorial cancel 5 ला 5 cancel म्हणजे p raised to 4 q is equal to 4 divided by 2 factorial p cube into q square. p raised to 4 divided by p cube 4 into 2 into 1 into q square divided by q. एक q गेला म्हणजे राहिले या ठिकाणी p इज इक्वल टू 2q. बट q इज इक्वल काय आहे 1 मायनस p. काय विचारलं आपल्याला p विचारलेलं म्हणून qची किंमत टाकावी लागेल. p इज इक्वल 2 इंटू 1 मायनस p. p इज इक्वल टू 2 मायनस 2p मायनस इकडे आला प्लस 2p इज इक्वल टू 2 3p इज इक्वल टू 2. That is p is equal to 2 divided by 3 which is the required solution. 2 divided by 3 कुठं आहे डी ऑप्शन आहे. चौथं एक्झाम्पल आहे आपलं इफ अ बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन n is equal to 4 2p of x is equal to 3 is equal 3p of x is equal to then find the value. सेम प्रोसेस आताच एक्झाम्पल n इज इक्वल टू किती दिलं आपल्याला n दिलेलं आहे आपल्याला 4 दिलेलं आहे.
बरोबर. मग काय फॉर्म्युला आपला पी ऑफ एक्स इज इक्वल टू एक्स एन सी एक्स पी रेस टू एक्स क्यू रेस टू एन मायनस एक्स. आणखी काय दिलं आहे घेवनमध्ये 2p ऑफ एक्स इज इक्वल टू 3p ऑफ एक्स इज इक्वल टू 2. Using this by definition of binomial distribution, 2 into 4c3 p raised to 3 q raised to 4 minus 3, that is 3 into 4c2 p square q raised to 4 minus 2, 2 into 4 factorial divided by 3 factorial into 4 minus 1 factorial, 3 factorial p cube into q, 3 into 4 factorial divided by 2 factorial 4 minus 2 factorial p square into q square. q square. बघा क्यू इथं 1 आहे, इकडं 2 आहेत, 1 कॅन्सल झाला, इथं 3 आहेत, इथं 2 आहेत, कॅन्सल झाले. 2 into 4 into 3 factorial divided by 3 factorial into 1 factorial, that is p is equal to 3 into 4 into 3 into 2 factorial, that is 2 factorial into 2 factorial. इकडे राहील फक्त q. 2 factorial cancel, 3 factorial 3 4 into 2, that is 8p. 3 into 3 9 into 4 divided by 2 into 1 into q. बेदोनी 4. बरोबर. 8p is equal 9 into 2 18q. p is equal to 18 divided by 8 q. नाइन 4 इकडे घेऊन जा. 4p इज इक्वल टू 9q. कोण काढायचं आपल्याला? p काढायचं. मग कोणाची किंमत टाकायची आपल्याला? 9 into 1 minus p. 4p is equal to 9 minus 9p. 4p plus 9p is equal to 9. That is 13p is equal to 9. That is p is equal to 9 divided by 30. 9 divided by 13. कुठला पर्याय आहे आपला? सी पर्याय. 5वा एक्झाम्पल आहे. इफ एक्स फॉलोज दॅट बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन ऑफ 4, म्हणजे बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन म्हणजे आपल्याला n दिलेला आहे. किती दिलेला आहे? n 4 दिलेला आहे. आणखी काय दिलेलं आहे? p ऑफ x इज इक्वल टू 0 इज इक्वल टू 16 डिवायडेड बाय 81. बायनॉमियल डिस्ट्रीब्युशनचा फॉर्म्युला काय? p ऑफ x इज इक्वल स्मॉल x इज इक्वल टू n c x p रेस टू x q रेस टू n मायनस x. p ऑफ x इज इक्वल टू 0 दिलेला आहे, म्हणजे 4c 0 p रेस टू 0 q रेस टू 4 मायनस 0. 4c 0ची किंमत येते 1, p रेस 0ची किंमत 1, इट इज q रेस टू 4 इज इक्वल की दिले 16 डिवायडेड बाय 81. दॅट इज q रेस टू 4 इज इक्वल टू 16 डिवायडेड बाय 81, म्हणजे 2 डिवायडेड बाय 3 रेस टू 4. मग q किती आला आपला? 2 डिवायडेड बाय 3. त्याच्यानं आपल्याला काय काढावं लागेल? p काढावं लागेल. काय फॉर्म्युला मग? p इज इक्वल टू 1 मायनस q, दॅट इज 1 मायनस 2 डिवायडेड बाय 3, 3 minus 2 divided by 3, that is 1 divided by 3. आपला काय विचारलं आहे? p of x is equal to 4, that is 4c4. 4c4. p किती आहे आपला? 1 divided by 3 रेस टू 4. q किती आहे? 2 divided by 3 रेस टू 4 minus 4. 4c4, that is 1.
1 divided by 3 raised to 4 into 2 divided by 3 raised to 0. 1 divided by 3 raised to 4 into 1. 1 divided by 81. 3 raised to 4 किती येतो आपलं? 3 divided by 4 1 आला. 1 divided by 3 raised to 4 into 4 minus 4 0. that 2 divided by 3. कोणत्या संख्येची पॉवर 0 असेल त्याची किंमत येते 1. 1 divided by 4. 1 divided by 3 raised to 4. 3 raised to 4 किती येते 81. मग कुठला पर्याय मिळाला आपल्याला? 1 divided by 81. इट इज बी पर्याय. 6 नंबरचं एक्झाम्पल आहे, थोडंसं चॅलेंजिंग एक्झाम्पल आहे. द प्रोबॅबिलिटी ऑफ अ शॉर्ट हिटिंग अ टार्गेट इज 3/4. म्हणजे आपल्याला ह्या ठिकाणी पी दिलेला आहे. किती दिलेला आहे? 3 divided by 4. मग क्यू काढूया. 1 minus p, that is 1 minus 3 divided by 4, that is 4 minus 3 divided by 4, that is equal to 1 divided by 4. 1 divided by 4 क्यू निघाला. आपल्याला काय दिलेलं आहे? हाऊ मेनी मिनिमम नंबर ऑफ, हा महत्त्वाचा आहे, हाऊ मेनी minimum number of times must be fired so that the probability of hitting the target at least 1 more than 0.99. म्हणजे काय दिलेलं आहे आपल्याला? P of x is greater than or equal to 1 more than, त्यापेक्षा जास्त 0.99. फॉर्म्युला वापरू. 1 minus p of x is less than 1, that is greater than 0.99. 1 पेक्षा लहान कोण असणार आहे? that is x is equal to 0, that is greater than 0.99. that is 1 minus, that is using the formula NC0 p raised to 0 q raised to n minus 0 is greater than 0.99. NC0 ची किंमत येते 1, p raised to 0 again 1, that is q raised to n is greater than 0.99. that is 1 minus q raised to n is greater than 0.99. 0.99 इकडे घेऊन जाऊया. that is 1 minus 0.99 is greater than q raised to n. म्हणजे 1 मधून 0.99 गेले म्हणजे किती आलं? 0.01 is greater than q raised to n. that is पॉईंट कॅन्सल करूया. 1 divided by 100, that is q raised to n. using this relation, that is 1 divided by 100. q किती आहे आपला? q that is 1 divided by 4 raised to n, that is 1 divided by 100 raised to 1 divided by 4 raised to n. क्रॉस मल्टिप्लिकेशन 4 raised to n is greater than 100. मग आपल्याला n असा शोधायचा आहे, तो 100 पेक्षा 4 raised to n ची किंमत 100 पेक्षा मोठी पाहिजे. आपल्याला पर्याय कुठले दिलेले आहेत? n is equal to 2 पहिल्यांदा लिहूया. n is equal to 2. मग 4चा स्क्वेअर, 4 raised to n, that is 4 स्क्वेअर किती आहे? 16 आला. 100 पेक्षा मोठा आहे का? नाही, म्हणजे येणार नाही. पहिल्या पर्यायात येणार. that is n is equal to 3, that is 4 raised to n, that is 4 cube, that is 16 into 4, 16 चौक 64, that is 64. हा पण 100 पेक्षा मोठा आहे का? नाही, हा पण पर्याय येणार. that is n is equal to 4 लिहूया. that is n is equal to 4 raised to n, that is 4 raised to 4 म्हणजे काय येणार आहे? 64 into 4, 4 6चा that is 256. 256 हा कोणापेक्षा मोठा आहे? 100 पेक्षा मोठा आहे. बरोबर, ही एक कंडिशन आपल्याला ह्या ठिकाणी मिळालेली आहे. आता दुसरी कंडिशन किती आहे आपली? n is equal to 5, that is 4 raised to n, that is 4 raised to 5. 4 raised to 5 म्हणजे किती येणार आहे?
256 इंटू 4 म्हणजे किती आलं आपलं 10 24. हा पण कोणापेक्षा मोठा आहे 100पेक्षा मोठा आहे. पण आपल्याला प्रश्नामध्ये काय विचारलेलं आहे मिनिमम. सगळ्यात महत्त्वाचा शब्द कुठला आहे मिनिमम नंबर ऑफ टाइम्स. मिनिमम म्हणजे कमीत कमी. कमीत कमी कुठं मिळालं आपल्याला n इज इक्वल टू 4ला. 5ला पण येतं आहे पण मिनिमम आहे का तो नाही मॅक्झिमम येतो आहे. म्हणून आपल्याला आमचा आन्सर करेक्ट आन्सर आहे सी आन्सर आहे दॅट इज 4. 7 नंबरचा क्वेश्चन आहे इफ द मीन अँड व्हेरियन्स ऑफ अ बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन आर 18 and 12 रिस्पेक्टिव्हली देन n इज इक्वल टू n फाइंड करायचं. काय काय दिलं आपल्याला मीन दिलेला आहे. मीन किती दिलेलं आहे मीन आपल्याला 18 दॅट इज NP दिलेला आहे 18. व्हेरियन्स किती दिलेला आपल्याला व्हेरियन्स दिलेला आहे आपल्याला 12 दॅट इज NPQ. किती दिलेलं आहे NPQ आपल्याला 12 दिलेला आहे. NP किती दिलेलं आपल्याला 18 इंटू Q इज इक्वल टू 12 दॅट इज Q इज इक्वल टू 12 डिवायडेड बाय 18. Q इज इक्वल टू 2 6 2/3 आला. आपण P काढूया दॅट इज P इज इक्वल टू 1 मायनस Q दॅट इज 1 मायनस 2 डिवायडेड बाय 3 दॅट इज 3 minus 2 divided by 3 that is equal to 1 divided by 3. NP is equal to that is 80. N into P किती दिलं आपल्याला 1 divided by 3 is equal to 80. P आलेलं आपलं that is N is equal to 18 into 3 that is N is equal to 54. कुठला पर्याय आहे 54 आपला बी पर्याय आहे. अशा प्रकारे आपले ऑब्जेक्टिव्ह ह्या ठिकाणी संपलेले आहेत.